सूरज हुआ मत्थम, चांद जलने लगा। बोल राधा बोल, संगम होगा के नहीं। कमाल करते हो पांडेजी, असं काहीतरी वाक्य तुमच्या मनात येण्याची शक्यता आहे. त्याच्या आधी तुमच्या मनात असा प्रश्न असला असेल की सुशील कुलकर्णींनी हे काय चालवलंय, अचानक गाणी काय, तुकडे काय, फोटोज काय, आणि कोण माणसं आहेत ही आम्हाला दाखवताय. अहो, ही सगळी माणसं दुसरी तिसरी कोणी नाही आहेत, हे राजकारणी. यातले काही खासदार आहेत, यातले काही आमदार आहेत, यातले काही मंत्री आहेत, केंद्रातले मंत्री आहेत, अशी सगळी ही मंडळी आहेत. आता ही गाणी आणि ही नावं मी तुम्हाला मुद्दाम अगोदर दाखवली, आणि कमाल करते हो पांडेजी हा शब्द मुद्दाम वापरला. पांडेजी कौन है ये सवाल भी आप मुझे पूछेंगे तो ये पांडेजी वो कौन से वाले थाने से चुलबुल पांडे वो नहीं है. हे पांडेजी जरा वेगळे आहेत. हे पांडेजी आहेत आमच्या औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त पांडे, आस्तिक कुमार पांडे. चांगली गोष्ट आहे, हे नास्तिक कुमार पांडे नाही आहेत, आस्तिक कुमार पांडे आहेत. आता या आस्तिक कुमार पांडेंची आस्था राजकारण्यांच्या मध्ये एवढी आहे की यांना चक्क राजकारण्यांचीच नावं जिकडे तिकडे दिसू लागलेली आहेत. आता या आस्तिक कुमार पांडेंना सुदैवाने औरंगाबादची महानगरपालिका एकट्यांनाच मिळालेली आहे. म्हणजे औरंगाबाद महानगरपालिकेची मुदत संपायची वेळ आणि आस्तिक कुमार पांडे आयुक्त म्हणून यायची वेळ एकच झाली, आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आस्तिक कुमार पांडे हे अकेले शहनशाह आहे. त्याचे रिश्ते में तो हम सबके बाप लगते हैं असं म्हणत येणारे शहनशाह आहेत. आणि आस्तिक कुमार पांडेंना अशा चमत्कृतीपूर्ण गोष्टी करण्याची सवय आहे. ते अकोल्याचे कलेक्टर होते तेव्हा त्यांनी ते एका ठिकाणी थुंका साफ केला होता, त्यातून ते फार प्रसिद्ध झाले. टीव्हीवाल्यांना असलं काहीतरी खाद्य लागतं, कलेक्टर साफ करतोय म्हणजे काय, कलेक्टर साफ करतोय म्हणजे काय, टीव्हीवाल्यांनी मोठं करून टाकलं. पुढे ते बीडला कलेक्टर म्हणून आले, बीडमध्ये अशी त्यांची कारकीर्द गाजली, असं काहीतरी ओपन टू ऑल सगळ्यांसाठी. मग ते औरंगाबाद महानगरपालिकेत आले. आता औरंगाबादची म्हणजे संभाजीनगरची महानगरपालिका आस्तिक कुमार पांडेंच्या हाती देऊन चक्क उद्धव ठाकरे आस्तिक कुमार पांडेंच्या बंगल्यावर गेले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एका आयुक्ताच्या बंगल्यावर चहा पाण्यासाठी गेले औरंगाबादला आल्यावर, माफ करा संभाजीनगरला आल्यावर. मग ते तिथे गेले. तिथे जाऊन त्यांनी सांगितलं की आस्तिक कुमार पांडे हे माझे फॅमिली फ्रेंड आहेत. मग काय, आस्तिक कुमार पांडेंचा वेग असा रथ प्रचंड वेगाने दौडू लागला. अब किसमें हिम्मत है जो पांडे जी के साथ बात करे, अब किसमें हिम्मत है जो पांडे जी को बोले की आप गलत कर रहे हो. मग पांडेजींचा वारू अशा वेगाने दौडू लागला की औरंगाबाद मधल्या, पुन्हा माफ करा यार, संभाजीनगर मधल्या आमदारांना देखील पांडेजी मोजत नव्हते. शष्प किंमत होती सगळ्या आमदारांच्या लेखी. संजय शिरसाटांची अक्षरशः त्यांनी कितीतरी प्रकरणं उडवून लावली. अतुल सावेंचं समजू शकतो, ते भाजपचे आहेत, त्यांना उडवून लावणं स्वाभाविक आहे. पण ते जयस्वालांनाही त्यांनी फाट्यावर मोजायला सुरुवात केली. औरंगाबाद शहरात शिवसेनेचे 2 आमदार आहेत, 3 आमदार आहेत हे विसरले. एकाच्या ठाई आपली चरणनिष्ठा वाहिली की बाकीच्यांना विचारायची गरज नाही. त्यामुळे संजय शिरसाटांना त्यांनी फाट्यावर मारायला सुरुवात केली, आमदार जयस्वालांना त्यांनी फाट्यावर मारायला सुरुवात केली आणि आपापली कामं सुरू केली. मी काय रामायण सांगत बसलोय, जे फोटो दाखवले त्याच्यावर तुम्हाला मला बोलायचंय. आता या पांडेंना राजकारण्यांना खुश करण्याची हौस आली आहे, आणि मग त्यांनी चक्क खाम नदीचं विस्तारीकरण, सुशोभीकरण करायला सुरुवात केली. आता ही खाम नदी ऐतिहासिक असली तरीही ती औरंगाबादची नाली आहे हे विसरून चालणार नाही. तुम्ही कितीही साफसफाई आणि स्वच्छता केली तरी औरंगाबादची घाणच त्या नदीतून वाहणार आहे. त्यामुळं त्यासाठीच्या गोष्टी करणं स्वाभाविक होतं. पण काहीतरी अद्भुत, काहीतरी दिव्य करण्याच्या नादामध्ये, म्हणजे आधीच्या आयुक्तांनी, पुरुषोत्तम भापकरांनी मोठे केलेले रस्ते, म्हणजे क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन, ह्या मोठा केलेला रस्ता सायकल ट्रॅक करायचा नाद लावून पुन्हा छोटा करून टाकला. आता सायकल ट्रॅकवर गाड्या लागतात आणि उरलेल्या रस्त्यावरून वाहनं नीट जात नाही, ट्रॅफिक जाम होते. कुछ तो अलग करने का है ना, कुछ तो अलग करने का है. लोग मुंह से खाना खाते हैं, हम नाक से खाएंगे, कुछ तो अलग करने का है. नाक से ठीक आहे ना, दुसरा शब्द वापरायला नको ना. हां, तर ते असं करण्याची सवय पांडेंना आहे. म्हणून त्यांनी खाम नदी स्वच्छ करून तिथे चक्क एक योग सेंटर बनवलं, योग बाग बनवली.
आणि त्या योग बागेला नाव दिलं चंद्रकांत खैरे यांचं. आता खैरे योगबाबा आहेत हे सगळ्या जगांना ठाऊक आहे. त्यांच्या गळ्यात माळा, रुद्राक्षांच्या माळा, या महाराजांची माळ, त्या महाराजांची माळ, गळ्यात वेगवेगळे ताईत, गंडे, दोरे. गंडे नको, गंडे इतरांना घालायचे असतात राजकारण्यांनी. राजकारणी ताईत बांधत असतात, दोरे बांधत असतात, सुरक्षा कवच बांधत असतात. या खैरेंच्या नावाने योग बाग काढली, जणू काय खैरे रोज त्या बागेत जाऊन योग करणार आहेत. त्याला खैरेंचं नाव. मग पुन्हा फुलपाखरांची बाग काढली. मला या नावाचं फार हसू येतं. या आस्तिक कुमार पांडेंना अंबादास दानवेंच्या नावानं फुलपाखरांची बाग का काढावी वाटली, खरं तर हेच आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे अंबादास दानवे फुलपाखरू आहेत, की अंबादास दानवे फुलपाखरात रमतात, की अंबादास दानवेंना फुलपाखरं आवडतात, म्हणजे काय माहित नाही आपल्याला. आपण कशाला काय बोला बाबा. पण अंबादास दानवेंच्या नावानं फुलपाखरांची बाग काढून टाकली. आस्तिक कुमार पांडे, भैया पांडे जी आप बढ़िया सोच लेते हो, आपकी सोच बहुत खतरनाक है. एक आमदार, एक विधायक को आपने ऐसे चुना है. चला ठीक आहे. त्यानंतर त्यांनी इम्तियाज जलीलच्या नावानं सूर्यकुंड काढला. आता हे सूर्यकुंड काय असतं? खाम नदीत, या घाणीत, खाम नदीच्या नालीत, आणि त्याला इम्तियाज जलील यांचं नाव. आमदारांची, खासदारांची नावं देत सुटायचं. म्हणजे इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, यातून त्यांनी आता पुन्हा असं सगळी शिवसेना धरल्यावरती आपल्याला बाकीचे लोक नाव ठेवतील ना, म्हणून त्यांनी चक्क भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या नावानं भागवत कमल उद्यान काढलं. पांडे काय प्रचाराला आलेत? त्यांना माहिती आहे ना, भागवत कराड हे भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ आहे, आणि हे कमळ, भागवत कमल उद्यान जर लावलं, तिथे कमळ लावले, तर उद्या या उद्यानावर आचारसंहिता लागू झाली की शंका निर्माण होऊ शकते, तक्रार अर्ज दिला जाऊ शकतो, आणि याच्यावर काळ्या पांघरणं टाकावी लागतील. हे माहीत असताना देखील यांनी हे उद्योग केलेले आहेत. म्हणजे अगदी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे या अभंगासारखं त्यांनी पालकमंत्र्यांच्या चरणी देखील आपल्या निष्ठा वाहिल्या, आणि सुभाष देसाईंच्या नावानं देखील एक उद्यान काढून टाकलं. आणि बाळ आदित्यच्या नावाने, माफ करा, चुकलं, माननीय मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नावाने एक तलाव देखील काढून टाकला. आता आदित्य ठाकरेंना तलावात रमायला खूप आवडतं, हे आम्हाला त्यांनी नाशिकमध्ये आपल्या बैठका रद्द करून नौकानयन आणि जलविहार केल्यानंतर कळलं. ते जलविहारात इतके मग्न झाले की संध्याकाळच्या बैठका आहेत याचं भानच आदित्य ठाकरेंना उरलं नाही. आता पाण्याचा आणि आदित्य ठाकरेंचा जवळचा इतका स्नेहबंध आहे हे नाशिकमध्ये कळलं. आता नाशिकमध्ये जे पिकतं त्यात पाणी टाकावं लागत नाही, हे आणखी एक आम्हाला माहीत असलेली गोष्ट आहे. म्हणजे रेड वाईन बनते होती, ते कशाला दुसरीकडे बोलायचं आपण. म्हणून नाशिकमध्ये पाण्याचा साठा प्रचंड आहे, शिल्लक राहिलेला. आता आमच्याकडे सगळं जे बनतं औरंगाबादमध्ये, म्हणजे सगळ्या विस्की, सगळ्या गोष्टी, त्यात पाणी खूप टाकावं लागतं. मग औरंगाबादकरांना पाणी खूप लागतं. पण नाशिकमध्ये द्राक्षाची वाईन केली की त्याला पाणी फार कमी लागतं, कारण वाईनमध्ये कोणी पाणी टाकून पित नाही. त्यामुळं नाशिकमध्ये पाणी शिल्लक आहे आणि तलावं खूप छान आहेत, आणि या तलावात जलतरण करण्याचा आनंद आदित्य ठाकरेंनी घेतलेला आहे. आता आदित्य ठाकरेंना तलाव आवडतो हे कदाचित त्यांच्या बाबांनी, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आस्तिक कुमार पांडेंना सांगितलेलं असावं, म्हणून त्यांनी आदित्यचं नाव एका तलावाला देऊन टाकलं. म्हणजे खाम नदीत तलाव आणि तलावाला आदित्यचं नाव, अशी सगळी ती स्थिती आहे. काय पांडेजी, राजकारण्यांची नावं त्यांच्या जिवंतपणीच देऊन त्यांची स्मारकं आपण उभी केलीत. कौतुक करताय की ही वेळ येणारच आहे याची जाणीव करून देत आहे. म्हणजे आमच्याकडं एक सर्वधर्म समभावाचं ठिकाण असलेलं एक दर्गा आहे. त्या दर्ग्याचा प्रमुख दोन जातीचा असतो, म्हणजे एकदा मुस्लिम बसतो तर एकदा ब्राह्मण बसतो. त्याने गंमत अशी आहे की त्या दर्ग्याच्या गादीवर ज्या माणसाला बसवलंय त्याचं थडगं त्याच्या समोरच बांधलं जातं, गादीच्या समोरच. म्हणजे गादी सरकत राहते, गादीच्या समोरच बांधलं जातं, आणि आयुष्यभर तो जिवंत असेपर्यंत त्या थडग्याकडे बघत राहतो आपल्या, की मला इथं घालणार आहेत म्हणून. तसं तुम्ही हे यांची जिवंतपणे स्मारकं उभा करून सबकी बारी आती है, हे गीतेचं ज्ञान तर तुम्ही त्यांना दिलं नाही ना. राजकारण्यांच्या नावानं जिवंतपणे स्मारक उभं करून राजकारण्यांची अशी भलामण करणाऱ्या अधिकाऱ्यांना काय बोलावं असा प्रश्न पडतो. पांडेजी, आप तुसी ग्रेट हो यार, तुसी ग्रेट हो.